कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला. पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला. पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला. पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला. देवा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. देवा अलीकडने मला पलीकडने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. पंढरीच्या लोका नाव ढकलू नका पुढे होईल धोका पांडुरंगा. पंढरीच्या लोका नाव ढकलू नका पुढे होईल धोका पांडुरंगा. पंढरीच्या लोका नाव ढकलू नका पुढे होईल धोका पांडुरंगा. पंढरीच्या लोका नाव ढकलू नका पुढे होईल धोका पांडुरंगा. पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला. पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला. पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला. पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला. पुंडलिक वरदार विठ्ठल पार्वती पते हर महादेव. शिवाकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. श्री पंढरनाथ भगवान की जय. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री धायरेश्वर महाराज की जय. अक्का देवी माते की जय. मंगलमूर्ती मोर्या सब संतन की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुवे नमः. श्री राम सीता पते नमः. श्री गणेशाय नमः. अध्याय 15. पूर्वाध्यायी प्रेतोपाख्यान सांगितल्यावरी मधुसूदन गरुडासी बोलिला वचन म्हणे वाक्य माझे अवधारी राम. प्रस्तुत ग्रंथारंभ करताना आज आपण इथे गरुड पुराण या ग्रंथाचं कथाकथन हा विषय निवडला असताना की आपल्या आणि त्याला कारण असतं की आपल्या परिवारातून आई निघून गेली. आई निघून जाणं आणि त्या परिवारावर काय शोकाकुल अवस्था येते हे त्या प्रत्येक परिवाराला माहिती असतं आणि त्यातून आपण गेलेले आहोत. ही नरदेहा येऊनी म्हणजे नरदेहाला आल्यानंतर माणसाने काय करावं की जर आपण त्या भगवंताच्या सानिध्यात गेलो असेल तर आपला नरदेह हा उत्तम आपण उपभोगला असं वाटतं. पण वार्धक्य हे कोणाला चुकलेलं नाही. तारुणपणामध्ये आपण नको त्या गोष्टी केल्या असतील पण वार्धक्य हे कोणाला चुकलेलं नाही की हा जन्म मरणाच्या फेऱ्यातून कोणाला या मृत्यूला किंवा जन्माला आल्यानंतर माणसाला हे मरण आहेच. आणि त्यातून आपल्या आई निघून गेल्या त्या म्हात्रे परिवारावर शोककाळा पसरली. आणि खरोखर आईचे हे वात्सल्य काय असतं बघा. लहान मूल असतं बोबडे बोल बोलत असतं आणि प्रत्येक वेळेला त्या आईला आनंद होत असतं की माझा पप्प्या बोलायला लागला, माझा पप्प्या बाबा बाबा बोलला. एक
गोड गोड असे ते शब्द आई ती कशी गोड मानून घेत असतं. आणि असे हे बोबडे बोल. आणि आईला कितीही मुलगा मोठा झाला, कितीही मुलं मोठी झाली, कितीही मुलगी मोठी झाली तरी तिला ती लहानच वाटत असतं. आणि अशी या दुःखाच्या थरड्यात आपल्याला आई टाकून गेली. त्या आईच्या स्मृतीला अभिवादन करून आता ग्रंथारंभ प्रवेश करत आहोत की गरुड पुराण हे आपण कथाकथन ग्रंथ घेतलेला आहे. तरी आपण मागील अध्यायामध्ये ग्रंथकर्त्यांनी श्री गणेशाला वंदन केलं. हे आदिशक्तीचा नाथा, हे गणपती राया, श्री गणेशाय नमः. आणि गणरायांना वंदन करून ग्रंथाला प्रवेश केला की पूर्वाध्यायी म्हणजे मागील अध्यायामध्ये काय झालं की प्रेताचे जे संस्कार होतात, प्रेतावर कोणत्या प्रकारे संस्कार होते तुम्हाला सांगितलं गेलं. आणि अशा प्रकारे सांगता मधुसूदन, हा मधुसूदन कोण? भगवंत श्री विष्णू परमात्मा हा गरुडाला सांगतोय. बघा, भगवंतानी श्री विष्णूंनी सांगावं आणि गरुडाने ऐकावं. आणि ग्रंथकर्त्या या कवीनी आपल्याला हे कथानक द्यावं, हे भाग्य समजावं. हे पूर्वजन्माची कुठेतरी सुकृताची जोड असेल की आज आपण इथे संपूर्ण मंडळी येऊन इथे हा ग्रंथ ऐकतोय. हे कुठंतरी पूर्ण सुकृत्य असतील आपले. म्हणून आज हा 18 पुराणामध्ये गरुड पुराण एक आहे. हे पुराणाचा नुसतं एक जरी शब्द आपल्या कानावर पडला तरी आपलं जीवन सफल होईल. हे ते ग्रंथ आणि ते भगवंताच्या मुखातील शब्द गरुड ऐकतोय, गरुड श्रवण करतोय. आणि श्रवण करत असताना गरुड काय बोललाय भगवंताला? म्हणे, भगवंता मला काहीतरी बोलायचं आहे, तरी माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या. 3 युगे गरुडा उत्तम, कलियुग हे महाविषम, 14 लोकीन परम, कठीण जाणा कलियुग होरा. आणि आता इथे भगवंत सांगतात 3 युग, सत्य, त्रेता, द्वापार आणि त्याच्यानंतर कली येणार. कली आल्यानंतर कलियुग कसा आहे बघा. कलियुगामध्ये आपण प्रत्येक जण वावरत असताना इथे आता माय पित्याची पण मुलांना ओळख राहिलेली नाही, भावा बहिणीची ओळख राहिलेली नाही. कलीने असं सांगितलं कली माझी, ते कलीमध्ये काय होईल? फक्त कलीमध्ये तुम्हाला उद्धराला कारण एकच आहे की भगवंत परमात्माचं आपण नामस्मरण केला तर या कलियुगामध्ये आपण उद्धरून जाणार. आणि हे गरुडा की हे 3 युग गेलं, चांगल्या प्रकारे गेलं, पण कलियुग हे कसं आहे? महाविषम धर्म. म्हणजे माणसाला काय करेल? वाईट दृष्टीकरण येईल, माणसाला वाईट व्यसनांच्या आहारी नेईल. काय हे वचन कोणाचं? भगवंत सांगतो की गरुडा तू ऐक की अशा प्रकारे कलियुग पुढचा असेल. पूर्वी कृतादी युगांत तामसी राक्षस झाले बहुत, ब्राह्मणांशी पीडात्यंत, रूपे धरित मत्स्याधिक मीरा. आणि पूर्वी कृतयोग केला आणि त्या कृतयोगामध्ये काय झालंय की युगामध्ये की राक्षस होते. राक्षस हे तामसी वृत्तीचे होते आणि ब्राह्मणांना त्यांनी भरपूर त्रास दिला. ज्या वेळेला ब्राह्मणांना भरपूर त्रास दिला त्यावेळेला भगवंत परमात्मा श्री रामाना सुद्धा ऋषी न्यायला आले, वनात न्यायला आले. आणि ऋषीने दशरथ राजाकडे मागणी केली, हे राजन की मला तुझा मुलगा पाहिजे. आणि मला तुझा मुलगा, दशरथ हा त्यांना द्यायला तयार नव्हता. पण ज्या वेळेला वशिष्ठ ऋषीने समजावलं दशरथाला की दशरथा की हे आज जे साध्वी ऋषी रामाला न्यायला आले ते कशाने न्यायला आले की त्याच्यातून रामाचं पण पुढचं आयुष्य चांगलं घडणार आहे. आणि अशा प्रकारे देवानी प्रत्यक्ष ज्या वेळेला संकट येत होतं, या ऋषीजनांचा हाल होत होते, त्यांना पीडा होत होते, त्यावेळेला भगवंत स्वतः स्वयं रामप्रभू सुद्धा अरण्यात जाऊन त्यांनी ऋषींचा सांभाळ केला. आणि अशा प्रकारे की त्या तमोगुणाचा काय केला? नाश केला. कोणी केला? भगवंताने स्वतः जाऊन नाश केला. अधर्म बळवतान फार, मी करीत तमांचा संहार, मत्स्याधिक घेतले 10 अवतार, धर्मरक्षणार्थ वैन ते यारा. इथे भगवंत विष्णू गरुडाला सांगतात, हे गरुडा की ज्या ज्या वेळेला या राक्षसांचा या पाशवी वृत्तीचा ज्या ज्या वेळेला मोकालल्या त्या त्यावेळेला मला अवतार घ्यावा लागलं.
मला दशावतार घ्यावं लागलं. मत्स्य, कुर्म, वराह अशा प्रकारे मी अवतार घेतलं. कशासाठी अवतार घेतलं? की या वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी मला हे गरुडा मला अवतार घ्यावा लागले. गायी ब्राह्मणा साधू रक्षण मी केले असुर मारून, धर्म स्थापनाशी जाण वारंवार करिता झालो राम. आणि गायी ब्राह्मणांचा मी सांभाळ केला. ज्या वेळेला कामधेनूला सुद्धा राक्षसाई पळून नेली होती, त्यावेळेला सुद्धा मी भगवंताने त्यावेळेला सुद्धा मी त्यांचा सांभाळ केला. साधू पुरुषांचा मी सांभाळ केला. आणि अशा प्रकारे की ह्या असुरांना मी काय केलं, त्यांचा संहार केलाय. आणि असुरांनी कशासाठी हे केलंय? की मी धर्म रक्षणार्थ मी केलंय. आता बघा, धर्मरक्षणार्थ जर आता आपल्याकडे धर्मरक्षण म्हणजे आपल्या एकदम जवळ तरुण पिढीला जर करायचं असेल तर आपले जिजाई नसती, बघा जिजाई नसती तर शिवराय आले नसते. आणि शिवराय नसते तर आज आपण तिथे कथा बसलेच नसतो. म्हणजे धर्मरक्षणार्थ धरीना अवतार. भगवंतांनी काय सांगितलंय? की ज्या ज्या वेळेला धर्माचा राज आहे, यदा यदा हि धर्मस्य. बघा गीतेमध्ये भगवंतांनी जाऊन सांगितलं, अर्जुनाला सांगितलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता. म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्माचा नाश होईल, गालबोट लागेल, त्याच्या वेळेला मी काय करीन? प्रत्यक्ष मी अवतार घेईन. आणि अशा प्रकारे भगवंतांनी कशासाठी अवतार घेतलं? की या साधू संतांचा रक्षण करण्यासाठी अवतार घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे या कलियुगा माधारी अवतार न धर्मी श्रीहरी, क्वचित ममांश सात्विक धरित्री, अवतरोनी करीती धर्म रक्षण. आणि अशा प्रकारे ते भगवंत करतो. या कलियुगा माधारी मी काय अवतार घेणार नाही. पण भगवंताने अवतार घेणार नाही. ज्या वेळेला कृष्ण परमात्मा अक्रूर जेव्हा कंसाच्या नगरीमध्ये कृष्ण परमात्मा न्यायला आला, त्यावेळेला गवळणी काय झाल्या, एकमेकाला विचारतात काय तर हा अंगणामध्ये रथ कशाला उभा आहे. आणि एकमेकाला कुजबुजतात आणि येऊन विचारण्याची हिंमत नाही, तरी पण त्या धाडस करतात की हे रथ अंगणात का उभा आहे. आणि त्यावेळेला त्या गवळणीला समजतं की भगवंत परमात्म्याला न्यायला मथुरेवरून रथ आलाय आणि त्या रथाचा सारथी कोण आहे? अक्रूर आहे. आणि मग त्यावेळेला त्या रुदन करतात आणि रडतात की अक्रूरा नेऊ नको कृष्णास. का नेऊ नको? की आजपर्यंत त्या गवळणीला काय आला होता? त्या भगवंत परमात्म्याचा लळा लागला होता. आणि मग त्यावेळेला भगवंताने ज्या वेळेला मथुरेमध्ये प्रवेश केला, त्यावेळेला एक त्याला शिंपी भेटला. सांगायचा मुद्दा काय आला की शिंपी भेटला. आणि मग शिंप्याने त्या भगवंत आलाय, गोपालकृष्ण आलाय म्हणून त्याला काही कपडे शिवून दिले. आणि त्यावेळेला भगवंताला कपडे शिवून दिले त्या शिंप्याने. त्या शिंप्याने कपडे शिवून दिल्यानंतर त्या भगवंताने बळीरामाला विचारला, बळीरामा याला काय द्यायचं रे? आणि त्यावेळेला भगवंताने पाठीवर थाप मारली आणि त्याने सांगितला की मी ज्या वेळेला कलियुगामध्ये शिंपी समाजामध्ये नामदेव महाराज, बघा नामदेव महाराज शिंपी समाजामध्ये मी तिथे तुझा उद्धार करीन. म्हणजे आज तुम्ही मला कपडे घातलेस पण मी तुझ्या कीर्तनात नाचायला येईन. कोणाला सांगितलं? त्या शिंप्याला सांगितलं. आणि पुढे जाऊन भगवंताने पुढे अजून गेल्यानंतर पुढे जाऊन भगवंत गेले. आणि पुढे जाऊन गेल्यानंतर एका वाण्याला भेटले. वाण्याला भेटल्यानंतर वाण्याने काय सांगितलं? भगवंत त्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर गेल्यानंतर त्या दुकानामध्ये गर्दी एवढी वाढली की त्या वाण्याचा धंदा वाढला. आणि त्यावेळेला भगवंताने आशीर्वाद दिला त्याला की तुझ्याकडं लक्ष्मी सतत राहील. आणि त्यावेळेला त्या वाण्याला थोडासा गर्व झाला आणि नंतर त्यांनी कृष्णाला हडतोड केली आणि लगेच तिथून लक्ष्मी निघून गेली. आणि अशा प्रकारे या भगवंताने काय केलं? अवतार घेतला कलियुगामाधारी. आणि जिथे सुदामा नावाचा तिथे एक माली होता मथुरा नगरीमध्ये. आणि सुदामा नावाचा माली काय करायचा? त्या कंसाला दररोज हार घालायचा. आणि त्याने सुद्धा भगवंत परमात्म्याचा बळरामाचा आणि भगवंत कृष्णाचा स्वागत केलं, हार घातलं. आणि त्यावेळेला भगवंताने सांगितलं की मी तुझा कलियुगामध्ये तुझ्या घरी तू ना आलास पंढरपूरला तरी चालेल. आणि सावता माझ्याच्या घरी भगवंत
सावतामालाच्या घरी भगवंत, सावतामालाच्या पोटात लपला भगवंत. म्हणजे भगवंतानी काय झालं, या द्वारपाल युगातला आशीर्वाद कलियुग भगवंतानी कशासाठी अवतार घेतलं होतं सांगण्याचा तात्पर्य काय आला की मी कलियुगामध्ये असा अवतार घेऊ शकत नाही, पण तुम्हाला मी काय देईन की संतांच्या रूपाने मी प्रवेश करीन, संतांच्या रूपाने मी समाज प्रबोधन करीन, संतांच्या रूपाने तुम्हाला मी संत नामदेव महाराज, संत एकनाथांच्या घरी सुद्धा त्यांनी 32 वर्ष कशासाठी केली की एवढी एकनाथ महाराजांची भक्ती त्या कोटीची होती, परिकाष्ठाची भक्ती होती आणि 36 वर्ष त्यांनी कावडीने पाणी भरला. हे बघा चंदन घासलं. म्हणजे अशा प्रकारे मी कशा प्रकारे मी अवतार प्रत्यक्ष घेणार नाही, पण या संतांच्या घरी संतांच्या माध्यमातून मी काय करीन, जर माझ्या तुम्ही भक्तीत राहिला तर मी तुमचा उद्धार करीन. अत एवं कलिया घोरदान पापे करीती सर्व वर्ण, धर्मान जाणती तीळ प्रमाण, काही उपायाने धन मिळवी. आणि मग या कलियुगामध्ये काय लोक करतील की प्रत्येकाला धर्माची चाळ राहणार. फक्त यांचा एक विषय काय असेल की आम्ही पैसे कसे कमवावे. जर मग तिथे भावाला जरी मारायला लागला तरी तिथे मागे हटणार नाही का. हा कलियुगाचा अंश आहे, कलियुगाचा परिणाम आहे. आणि अशा वाम मार्गाने वाईट मार्गाने धन कमवतील असा भगवंताने सांगत आहे. पाप भय नसे चित्ती, ब्राह्मण स्वधर्मना चरती, नीचा धर्म करीती, पुत्र द्वेषिती, मातान पितरान राम. आणि मग इथे सांगितलं की ब्राह्मण स्वतःचा आचार सांगते. ब्राह्मणाला जर आपण सांगितलं की आमच्याकडे थोडक्यात सांगतो सत्यनारायणाची पूजा आहे, तर ब्राह्मण आपल्याला किती मिनिटांनी उरकायची. कमीत कमी सत्यनारायणाच्या पूजेला 2 ते 2.5 तास लागतात. आत्ताचे ब्राह्मण, आता तो मालकच सांगतोय महाराज वरात येते दाराशी, पूजा 15 मिनिटात आटपली पाहिजे. म्हणजे ब्राह्मण काय करील, त्यांचा धर्म सोडतील. फक्त ते कशा अर्थ फक्त पाहिजे. आणि मग इथे माय पित्याला सुद्धा मुलं ओळखणार नाही, बापाला सुद्धा मुलं उत्तर देतील, तू जन्माला घातलास तर काय केलास, तुम्ही आमच्यासाठी काय, अरे तुम्ही आमच्यासाठी काय केलास हे बोलण्यापेक्षा तुला जन्माला घातलं हे कमी आहे. तुला जन्माला जर त्याने जरी दुनिया जर दाखवली नसती, त्याने जरी दुनिया दाखवली नसती तर तू आज इथे उभा राहिलास नसता राहणार. अरे नाही, आम्ही समाजामध्ये समाज प्रबोधन करतोय, पण आम्हाला मुलगाच पाहिजे, आम्हाला मुलगाच पाहिजे. त्या गर्भाला पोटातल्या पोटात मारलं जातंय आणि आम्ही समाज प्रबोधन करतोय ही मुलगी वाचवा आणि देश वाचवा. हे या कलियुगामध्ये भगवंत सांगतोय. हे होईल की प्रत्येकाला त्याचं काय राहिलं भान राहणार नाही, माणूस सैरावैरा होईल. गुरु आणि माता पितर, स्त्री आणि शरणांगत नर, धर्म यांचे पालन करणार, ऐसा स्वगेंद्रा कोणी नसे होरा. आणि मग गुरु शिष्याला किंवा शिष्य गुरुला मानणार नाही, पत्नी नवऱ्याला मानणार नाही, मुलं आईवडिलांना मानणार नाही. अशा प्रकारे या कलियुगामध्ये गरुडाला भगवंत सांगत आहेत, हे गरुडा ऐक की अशा प्रकारे पुढे कलियुगामध्ये होणार आहे. कोणी अग्नी धारण करुणी, नित्य होम न की जे ब्राह्मणी, अग्निहोत्रे होती दंभे करुणी, स्वात्विका लागोनी निंदिती फार होरा. आणि जर एखादा माणूस जर चांगला भावाने जर मंदिरात जर जात असेल ना, आपली पद्धत आहे काही की लागला आता भक्तीला, बघा आता लागला देवदेव गाला आणि नंतर अरे तू बुवा नाही. पण मला सांगा प्रत्येकाचे कर्म कोणाला चुकलेत का. ज्याचे आई वडील आहेत, ज्याचे आई वडील आहेत त्याला त्या आई वडिलांनी ते करायलाच पाहिजे. मग आपण जर प्रपंच केला, आपण जर दुसऱ्याची मुलगी जर घरात आली तर तिचा पोट भरायला नको. पण इथं काय होईल, होम हवन लोक करणार नाहीत. पण भगवंतांनी गीतेमध्ये एक मार्मिक असं सांगितलं आहे की तुम्ही मला होम हवन करू नका, तुम्ही मला नैवेद्य असा सुद्धा दाखवू नका, तुम्ही पाणी सोडून पण दाखवू नका. फक्त काय करा, एक घास तुम्ही माय माऊलींना एक सांगतो की सकाळी जेव्हा आपण जेवण बनवतो ना, त्यातून एकच तुकडा तुम्ही जर त्या अग्नीच्या मुखात जर टाकलात ना तर सर्वांना कोणालाच ऍसिडिटी होणार नाही. एकच घास देई अग्निशी तेने मी तृप्त असे.
भगवंतानी गीतेमध्ये 10व्या अध्यायात सांगितलं आहे, एक जरी तुम्ही ग्रास दिलात, एक एवढाचा तुकडा जरी तुम्ही अग्नीत टाकलास जेवण बनवताना, तर तुमच्या अख्ख्या घराण्याला ते अन्न पचेल. पण एक जर तुम्ही घास टाकलात नाही, तर आम्हाला ऍसिडीच्या गोळ्या कंपल्सरी घ्यायला लागते. हे म्हणजे काय आहे की शास्त्र आहे, पण आम्ही शास्त्राला काय केलंय, सोडून वागतोय. बघा पुराणामध्ये किंवा याच्यामध्ये सांगितलं 18 पुराणामध्ये हे जे सांगितलंय, हे गरुड पुराण सांगितलंय. आता आपण नासिकेत वाचतोय. पुराणामध्ये या गरुड पुराणामध्ये काय सांगलंय की माणसावर संस्कार कसे केले जातात, प्रेतावर संस्कार कसे केले जातात, माणसाने काय केल्याने, कोणते कर्म केल्याने काय दोष होतोय, ते कोणते करू नये. नासिकेत काय सांगतोय की जन्ममृत्यू तुमचा कसा असेल, जन्ममृत्यू तुमचा कसा असेल, की मरावं कसं आणि जगावं कसं, हे नासिकेत सांगतोय. आणि आपला हे स्वर्गारोहण पर्व काय सांगतोय की शास्त्र काय, की ज्या वेळेला आपण एखाद्या तीर्थयात्रेला जातोय, हे पांडवांनी कसं टप्प्याटप्प्याने झेललंय. आणि प्रत्येक वेळेला ऋषिकेश त्यांच्या बरोबर होता, भगवंत मधुसूदन त्यांच्या बरोबर होता. पण पूर्ण स्वर्गारोहणामध्ये काय सांगितलंय, शास्त्र सांगितलंय. गरुड पुराणामध्ये काय सांगितलं तुम्हाला, विधी सांगितलं. आणि नासिकेतमध्ये काय सांगितलंय की तुमचा जन्म मरण कसा सफल होईल हे सांगितलंय. वेदाध्ययन वर्जिती ब्राह्मण इतस्तता करीती भोजन शूद्र अत्यंजादी संकेतान करीती भोजन कली माझी होरा. आपण सहजगत्या जर आपण एखाद्या कीर्तनामध्ये बसलो आणि कीर्तनामध्ये कीर्तनकार कधीतरी सांगतो की जेथे करावे भजन कीर्तन तेथे अन्न शेवू नये. आणि जेथे ब्राह्मण पूजा घालतोय त्या ब्राह्मणाने जेवायचा नसतं. पण इथे भगवंतानी काय सांगितलंय, कली माझे, हे ब्राह्मण सगळं विसरतील, फक्त ते काय करतील, धनार्जन करतील. ते फक्त अहो एवढीशी जर सुपारी नसली ना तर ते ब्राह्मण लगेच बोलतात, कशाला कार्य करताय तुम्ही. पण मला सांगा, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरपी जन्मा हे नाही. मला सांगा, मनापासून जर मनांची जर तुम्ही सुमने फुलवालीत, देव सांगत नाही की मला एवढा मोठा हार हाण, मला एक फुल जरी मनातून जरी तुम्ही मला दिलास तरी त्याने मी तृप्त असे भगवंत सांगते. भगवंत सांगत नाही. पण या कली माझी काय होणार आहे, सगळे हे ब्राह्मण सुद्धा त्यांचा आचार विसरतील. निंदकर्म करीती अपार शूद्रांना भक्षिती विप्र ब्राह्मणासी धनलोभ फार होतांलेच्छ सेवक होती होरा. म्हणजे काय म्हणजे भगवंतांनी सांगितलं गरुडाला, अरे गरुडा की माणसं काय करतील, हे ब्राह्मण सुद्धा म्हणजे कुठल्याही ठिकाणी अन्न भक्षण करतील, शूद्रांना भक्षण करतील. पण त्या ब्राह्मणांना शूद्रांना भक्षण करण्याचा अधिकार नाहीये. पण ते कलिमाजी करतील, कशासाठी, अर्थार्जनासाठी. लक्षात आला. आणि अशा प्रकारे या कलिमाजी होणार आहे असं भगवंत गरुडाला सांगत आहे. प्रीतीने बोलती म्लेच्छ भाषा तद्वत आचार खगेशा म्लेच्छांचाची घेती वेशा लज्जा मानसा नसे जानसी होरा. म्हणजे आपल्या तोंडावर गोड बोलतील, बाळा तू किती चांगला रे, काय बोलतील आपल्या तोंडावर, बाळा माग तुम्ही पुढे चालत गेलं, काय तो गोष्टी सांगतोय. म्हणजे माग तुमच्या पाठीमागे काय करतील, निंदा करतील. पण भगवंतानी काय सांगितलं की निंदा करतील, काय निंदा करतील, अरे तो असा रे तो तसा रे, पण तुमच्या समोर बोलणार नाही. म्हणजे धन पावून तुला जवळ करतील, अतिलोभानी माया करतील, तुझी खाऊन तुझी करतील निंदा. म्हणजे या कलियुगामध्ये काय होणार, तुझंच खाणार आणि तुझीच खाऊन तुझी काय करतील, निंदा करतील. अशा प्रकारे हा कलियुग येणार आहे. कोणाचा त्यांशी नसे धाक काही निन नसतान देख पापे करीती अनेक आवडी धरुनी निर्धारे राम. आणि मग इथे काय झालंय, कोणाला तालतंत्र राहणार नाही, ज्याच्या हाती ससा तो बोलते पारधी. मी पैशावाला, अरे मी 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 करूनच माणूस समाज खाली गेलाय. कधीतरी खाली उतर, कधीतरी डोकाव, माझ्या शेजारी कोणतरी गरीब आहे, माझ्या शेजारी कधीतरी कोणतरी आजारी आहे, कधीतरी डोकाव. पण ज्या वेळेला तुझ्यावर वेळ आल्यानंतर तुला कळतं आता इथे कोणच नाही. ज्या वेळेला प्रत्येकावर वेळ येतं, प्रसंग येतो, त्यावेळेला त्याला दादा मामा सगळे आठवतात. पण ज्या वेळेला तुझी चांगली परिस्थिती होती त्यावेळेला त्याने शेजाऱ्याला आवाज दिलास, अरे बाबा रे तू उठलास का झोपलास, नाही नाही नाही, त्यावेळेला त्यांनी
म्हणजे काय झालंय की धन पाहुणं तुला जवळ करते. तुझ्या जवळ जर धन असेल तर तुला जवळ करते. तुझी जर झोपडी असेल तर तुझ्या दारातूनच असा हात लावतील, तुला आवाज देतील, पण पुढे तुझ्या घरात पाऊल ठेवणार नाही. पण एक गरीबाची इच्छा असतं, या मोठ्या दादानी माझ्या घरात एकदा तरी पाऊल लावा. ब्रह्मसूत्र विधानान ब्रह्मचार्याश्रम नसे जड, विवाह न होता स्वधर्मान, भरतेंची स्वधर्माने होई हो राम. म्हणजे ब्रह्मचार्य हा आश्रम, हा ब्रह्मचार्य जसे पूर्वी ब्रह्मचार्य घेतलं की माणसं काय करायची, काशी यात्रा जायची. जसा ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलावर प्रसंग आला, त्यांनी संन्यास दीक्षा ग्रहण केली, घरातून सांगून गेलाय, घरातून पत्नीला न सांगता गेलाय दीक्षा घ्यायला. आणि त्यावेळेला तिथे स्वामींनी तिथे ओळखावं काशीला, आणि स्वामींनी सांगावं अरे बाबा तू आलास विठ्ठल. पण त्यावेळेला त्याचं नाव गाव माहिती नव्हतं. आणि त्यावेळेला विचारलं तू पत्नीची आज्ञा घेऊन आलास का? नाही स्वामी. मग तुला संन्यास घेता येणार नाही. आणि मग त्यावेळेला पुन्हा तरी गुरुने आज्ञा केली की तू जा घरी संसार कर. आणि त्यावेळेला समाजाचा प्रबोधन करणारी 4 रत्न जन्माला आली. माझा ज्ञानेश्वर महाराज, माझा सोपान, माझी मुक्ताई, अशी 4 रत्न जन्माला आली. पण ती रत्न जन्माला आल्यानंतर समाजाने त्यांना जवळ केली नाही, त्यांची अवहेलना केली, त्यांना शितू केली. पण चमत्काराविषयी नमस्कार नाही. बोलविले रेड्यामुखी वेद. ज्यावेळेला संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मुखातून वेद वळवलं, त्यावेळेला लोकांनी त्याला काय केलाय, नमस्कार केलाय. म्हणजे या कलियुगामध्ये काय आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही चमत्कार कराल त्या वेळेला तुम्हाला नमस्कार करते. आणि अशा प्रकारे ह्या कलियुगामध्ये संन्यास धर्मच राहणार नाही. आणि मुली सुद्धा काय करतील, आई वडिलांच्या मागे त्यांना न विचारता लग्न करते. अरे पण मला सांगा की ज्या माईने तुला 9 महिने 9 दिवस ज्या कुशीत वाढवली, तुला 18 वर्षाची मोठी केली, मग त्यावेळेला तिने विचारला की बाई तुला मला कुठल्याही गोष्टी पाहिजे होत्या त्या आई वडिलांनी दिल्या, पण हा लग्न हा ती मुलगी सांगते मला आई हा पसंत आहे. मग मला सांगा त्या माऊलीच्या तिच्या काळजाला किती म्हणजे दुःख झालं असेल की ती मुलगी, म्हणजे हे 16 संस्कारामध्ये लग्न हा एक संस्कार आहे, हे सुद्धा आई वडिलांच्या हातून होत नाही, होणार नाही. हा भगवंतांनी सांगितलं की हे सर्व आचार धर्म काय करतील, लोक विसरतील. ब्राह्मण सेवा शूद्र न करीती, ब्राह्मण शूद्रांची सेविती, निचा परिनम्र असती, सेवा कर्म करीती शूद्रांचे राम. आणि ब्राह्मण काय करणार, हे जी त्यांना जे कर्म दिलेले आहेत हे कर्म करणार नाही. शूद्र जातीचे लोक हे काय करतील, पूजा पाठ अर्चना करतील. पण अशा प्रकारे भगवंताने इथे सांगितलं की ब्राह्मण त्यांचा मार्गच विसरतील. असं इथे कलिमाजी होणार आहे गरुडा, असे भगवंत सांगत आहे. माझे भक्तीचे दंभ शूद्र करीती कली माझी अपार, विटाळ मानिती स्पर्शतान विप्र, महामूर्ख घोर पापी होर. आणि अशा प्रकारे की माझ्या काय करतील की ललाटाला गंध लावतील आणि बोलतील आम्हीच देव, आम्हीच आमची पूजा करा. मग मला सांगा या परमात्म्याची, या हृदयात बसलेला भगवंत परमात्मा आहे, याची जर ओळख व्हायची असेल तर आपल्याला योग मार्गा किंवा भगवंताची नितांत भक्ती करायला पाहिजे, नितांत नामस्मरण करायला पाहिजे. पण ते सगळं विसरतील आणि मग काय करतील, गंधमुठी माला लावतील आणि बोलतील आता आमची तुम्ही पूजा करा. आणि लोक सुद्धा त्यांचे लेबल बिल्ले खिशाला लावून फिरतील की आमचे हे महाराज. अरे पण तुझे महाराज कोण आहे, त्या माय पित्यांची सेवा कर, तुला दुनियामध्ये कधीच काय कमी पडणार नाही. त्या आई वडिलांची सेवा जर तुम्ही केली तर तुला आयुष्यात कुठला देवाची सुद्धा गरज नाही. आता उदाहरण होऊन गेला, भक्त पुंडलिकासाठी प्रगटले जगच येतील. का प्रगटले की त्या आई वडिलांची सेवा पुंडलिकाची एवढी जोरदार झाली की त्याच्यासाठी 28 युग भगवंताला पंढरपूरला उभं राहिला, करकटेवर ठेवून या उभा राहिला की नाही. मग हेच सांगितलंय की तुम्हाला ज्याने आई वडिलांची सेवाला विसरला तो संसारामध्ये सगळ्या गोष्टी विसरला. माझी प्रतिज्ञा वेद निंदक, ते पामरेन जाणती निष्ठांक,
चतुर्भुज हे शरीर देख, ब्राह्मणाहुनी अधिक मातेन से राम. आणि मग हे भगवंताने सांगितलं की तुम्हाला हा मी चतुर्भुज जो शरीर दिलाय, हा हाडामासा जो पुतळा दिलाय, की तुम्हाला जो मी हाडामासा जो पुतळा बनवलाय तो कशासाठी बनवलाय, की माझे नामस्मरण करण्यासाठी बनवलाय, माझ्या भगवंताच्या कीर्तनामध्ये नाचण्यासाठी बनवलाय. पण आम्ही नाचतोय डीजेवर. जय जय रामकृष्ण हरी या टाळावर आम्ही नाचतच नाही, हरिपाठामध्ये आम्ही नाचतच नाही. नाही त्यांचा हरिपाठ चाललाय, हो दे, आम्ही बसू. अहो एखादा प्रवचनकार तोंड खोलून प्रवचन सांगत असतं, पण त्याच्यासमोर 4 लोक पण बसत नाही, पण तो खरोखर जीव तोडून सांगत असतं. म्हणजे काय झालंय, कलिमाजी काय होणार की ह्या गोष्टींकडे माणसाचं लक्ष राहणार नाही. पण जो 50,000 रुपये सुपारी घेईल त्या बोळच्या कीर्तनाला 2,000 लोक, बरोबर की नाही. पण साध्या सामान्य गली बोलातला जर एखादा मनुष्य जर कीर्तनकार असेल, तो का आपल्या गावचा आहे. हे काय होईल, या संत परंपरेमध्येच लोकांची काय होईल, अवहेलना होईल. माझा तुझा करतील, हा आमचा, हा दुसरा, अशा प्रकारे अवहेलना करतील असं भगवंत सांगत आहे. मूर्ख अथवा विद्वान ब्राह्मण माझी तनु जाण, ते तरी अनाचारी ब्राह्मण, तरी पूजन योग्य त्यांचे हो राम. ज्याला पूजा विधी येत नसेल, थोडक्यात सांगतोय की ज्याला पूजा विधी येत नसेल, पण जो ब्राह्मण असा जरीचा पटका लावलेला आहे, धोतर नेसलेला आहे, अशा ब्राह्मणाला लोक काय करतील, बोलवतील आणि त्यांच्या पुढे पूजा करतील. इतर वर्ण सर्व लक्षणी, पूजा योग्य नव्हे जनी, दुर्बल गाई भरली चिखलानी, तरी पूजा जनी तिची की जय हो राम. आणि मग एक इथे सांगितलंय, उभी आली की गायत्री, एखादी गाई जरी चिखलानी जरी भरलेली असली तरी त्या गायीचे तुम्ही स्पर्श जरी केलात ना, तरी तुम्ही पुण्य पावन व्हाल. गर्दवी भागीरथींत स्नान, केले तरी पूजेसी पात्रान, कोणी न करी तिचे पूजन, तस्मात सर्वांत उत्तम ब्राह्मण जगी राम. आणि मग आपण एक आपण ज्या वेळेला आपला मंगल कार्य होतं त्यावेळेला आपण एक मंगलाष्टक होतं, गंगा सिंधू सरस्वती यमुना कावेरी. मला सांगा की आपण हे जे मंगलाष्टक घेतो, त्यावेळेला मंगलाष्टक घेत असताना आपण त्या गंगा, यमुना, भागीरथी, नर्मदा यांचे आपण स्तवन करतो. कशासाठी स्तवन करतो, पण त्या गंगेमध्ये, त्या भागीरथीमध्ये लोक स्नान करणार नाही. काय करणार नाही, नाही ती आहे. पण आजपर्यंत पुराणापासून काय केलंय की गंगेला आपण काय केलं, पवित्र मानलंय. ज्या वेळेला माणूस मरणाच्या दारात जातोय त्यावेळेला सुद्धा गंगा कुठे बाटलीत भरलेली आणावं, म्हणजे आपण पवित्र, पण त्याला लोक सुद्धा मानणार नाहीत. या कलियुगा माधारी तीर्थे अनेक भूमीवारी, तैसे ब्राह्मण निर्धारी, देश ग्रामांतरी अनेक राम. आणि ज्याप्रमाणे आता कलियुगामध्ये काय सांगायची, जी मोठी मोठी जी तीर्थस्थळ आहेत, अशी तीर्थ अनेक आहेत. पण असे काही साधू उत्पन्न होतील, असे काही संत उत्पन्न होतील की त्यांचा मठ तयार करतील आणि लोक त्या मठामध्ये दर्शनाला जातील, पण त्या पंढरपूरला कोण जाणार नाही. म्हणजे थोडक्यात सांगतो की पंढरपूरला लोक सुद्धा जाणार नाही, असा कलियुगामध्ये होणार आहे. या दोघांची निंदा जे दुष्ट करीती, ते शेखीन निरय पावती, प्रळय काळीही त्यांची मुक्ती, नाही निश्चिती खगेंद्र राम. आणि मग यावेळेला सांगितलं, हे कश्यप पुत्रा, हे गरुडा, की जे लोक या संतांची, या ब्राह्मणांची, यांची जर निंदा करतील तर यांना पुन्हा मुक्ती नाही, असं ठामपणे ते भगवंत गरुडाला सांगत आहे. स्त्रिया पतीशी न तोषती, भ्रतार स्वस्त्रियेशी न सुखावती, क्वचित दंपत्यांत असेल प्रीती, उपाधी योगे करोनी यरा. आपण ज्यावेळेला बोललो प्रतिव्रता, की स्त्रिया काय करतील, आपल्या पतीला मानणार नाही. आणि जर ती पती सोज्वल जर असेल आणि जर ती पतीला मानत असेल, पण हा पती काय करेल, बाहेर खाली निघेल, त्याचा तिथे मन रमणार नाही. अशा प्रकारे कलियुगामध्ये काय होणार आहे, अनाचार होणार आहे. कोणी कोणाचा नसे मित्र, लोभ करणे असे सर्वत्र,
लुब्ध दुराचार शुष्क वैर निर्दय अपार पाय होती होरा. म्हणजे माझा मित्र. एखादा मूळ सांगतो आई मी बाहेर जातोय माझ्या मित्राच्या बरोबर जातोय, पण तो मित्र जिथपर्यंत तुझ्या खिशात दाम आहे ना तिथपर्यंत तुझा तो मित्र असतं. म्हणजे मित्राचे सुद्धा राहणार नाहीत कलियुगात. काय राहणार नाहीत की ते शेवटला तुमची मैत्री सुद्धा तुटून जाईल. फक्त माणूस काय करील त्या अर्थार्जनासाठी त्याची दोस्ती करत असतं. मगाशी बोललो तुझी खाऊन तुझी करतील निंदा, की तुझंच खातील आणि तुझीच पुन्हा निंदा करतील. काय त्या वरातीला जेवण घातला हो पण ते आलनी होता. मला सांगा मी अशा प्रकारे इथे मित्र सुद्धा मित्र आपले राहणार नाहीत. दुर्भग आणि आशा बहुत शेवटी कली प्रजा समास्त शूद्र म्लेच्छ प्रजा प्रसवत शूद्र होता पार जन हो राम. आणि मुळात इथे सांगितलं या कलियुगा माजारे ज्या खालच्या जातीचे लोक असतील त्यांच्या घरी तुम्ही जे उच्च कोली समजताय ना ते तुम्ही त्यांच्या घरी भांडी घासाल हो. काय सांगितलंय ज्या वेळेला आगम निगम गायत्रीने प्रश्न विचारला, मुलांना प्रश्न विचारला की बाबा रे मी मेल्यावर माझा सांभाळ तुम्ही कसा कराल. थोडक्यात सांगतो तुम्ही माझा सांभाळ कसा कराल. त्यावेळेला एका मुलाने सांगितलं आई आम्ही तुला खांद्यावर घेऊन नाचू ग. एक जण बोलला आई आम्ही तुझं दूध दही खाऊ. एक जण बोलला आई आम्ही तुझं काय करू की तुझं मांस भक्षण करू. एक जण बोला आई मी तुझं चामडं तुझं आम्ही पांघरून करू, तुझ्या चामड्याच्या आम्ही खडावा बनवून पायात घालू, पण आई आम्ही तुला टाकणार नाही. आम्ही त्यावेळेला ज्याही आईचं दूध दही खाऊ सांगितलं होतं ना ते उच्च ब्राह्मण श्रेष्ठ त्याही यांचा काय केला तिथं भांडणं लागली. आणि भांडणं लागल्यानंतर मग तिथे या 18 जाती पडल्या. थोडक्यात 18 जाती पडल्या. पण त्यावेळेला या गोमातेने त्या ज्या जाती पडल्या चांभार माग अशा जाती पडल्या. पण त्यावेळेला की आपण जर शूद्र जर दाराशी आला त्याला आपण दारात कटोऱ्यातून पूर्वी पाणी देत होतो बरोबर ना ताई. तर ते कटोऱ्यातून पाणी त्याला जवळ येऊन देत नव्हतं, त्यांना मंदिराच्या बाजूला येऊन देत नव्हतं. आणि मग त्यावेळेला त्या गोमातेने कामधेनूने काय दिला की कलियुगा माजारी तुमचा कलियुगामध्ये काय होईल उद्धार होईल की तुमच्या आजही तुम्हाला शीतू करणारी लोक तुमच्या घरी भांडी घासतील. आणि आताची सत्य परिस्थिती बघा तुम्ही, जी चांगली उच्चवर्णीय लोक होती ती आज त्या लोकांकडं खरोखर भांडी घासायला आहेत. शूद्र दृष्टी भाग्य क्षुद्र भोजन करीत पार द्रव्यहीन काम फार स्त्रिया पर जारिणी होती हो राम. आणि मग माणूस काय करील या द्रव्याच्या पाठीमागे जाईल, या अर्थाच्या पाठीमागे जाईल. आणि मग शेवटला हा अर्थार्जन कमी पडल्यानंतर स्त्रिया सुद्धा काय करतील जार कर्म करतील, वाईट कर्म करतील. आणि मग जिवंत पतीसी त्यागिती राजा न दंडी तयान प्रती भ्रतार मेल्या दुसरा करीती कोणी न निंदिती तयांसी राम. कलियुगामध्ये एक दिवसात थोडासा जरी भांड्यावरची जरी कुठल्या एका शब्दावरची जर झगडा आला तर ती पत्नी त्याला काय बोली हा मला पती नको आहे आणि ती सहज करता त्या नावाला सोडून जाईल. आणि जरी एखाद्या स्त्रीचा पती वारला गेला तरी पण ती लगेच दुसरा लग्न करील, दुसरा ना अजून तिसरा लग्न करील. पण त्या थांबणार नाही. असा कलियुगामध्ये होणार आहे. हे भगवंत गरुडाला सांगत आहे. उत्तमा कुळींचे बहुत चोर धर्म पाखंड दूषणार प्रजाभक्षक नरेंद्र शिष्णोदर परद्विज होती हो. आणि मग असे समाजामध्ये असे काय एक संत तयार होतील की तुम्ही आमचीच पूजा करा, आम्हीच गुरु, आम्हालाच पूजा, तुम्ही देवाला मानू नका. आणि त्या लोकांच्या बरोबर हा समाज लागेल. आणि समाज मागाशी बोलून गेलो की त्यांचेच बिल्ल लावून लोक विरतील. विसरले खऱ्या देवा, खरोखर खऱ्या या भगवंत परमात्मा पांडुरंगाला लोक विसरली आणि नको त्या. मला सांगा ज्या भगवंताने आपल्याला चतुर्भुज एवढा देह दिला आणि त्याच देहाची पूजा जर आपण करायला गेलो, त्याच माणसाची पूजा करायला गेलो, पण त्याचे आचार शुद्ध आहे का? गुरु कसा असावा? गुरु जर चोर असेल तर शिष्य चोर. गुरु जर दक्षिणा मागत असेल तर तो शिष्य पुन्हा गुरुच्या पाठीमागे दक्षिणाच मागेल ना. पण गुरु कसा असावा की त्या शिष्याकडची कोणताही लोभ नसावा. देती घेती दोघेही नरकाला जाती.
आणि ही उक्तीच आहे. आणि मग अशा प्रकारे या कलियुगामध्ये होणार आहे असं गरुडाला भगवंत सांगत असताना, व्रत त्यागिती ब्रह्मचारी कुटुंबीय त्यानाचारी तपस्वी राहती ग्रामांतरी अर्थलुप्त भारी संन्यासी होती हो राम. आणि मग काय झालं, एखादा माणूस काय बोलतोय की तपस्याला करायला जाईल, पूजा अर्चा करायला जाईल. आणि एक जीवनामध्ये प्रसंग 2-3 ठिकाणी मी बघितलं की आम्ही योगिनी धर्म घेतलाय, आम्ही लग्न करणार नाही, आणि 10-15 वर्षांनी पाहिलं तरी मुलं खांद्यावर घेऊन फिरतात. मग मला सांगा की तोंडातून तुम्ही म्हणू तरी नका ना की आम्ही हा योगिनी धर्म घेतलाय म्हणून. मग हे भगवंताने सांगितलं हे कलियुगामध्ये होणारच. मग याच्यातून तुम्हाला पर्याय एकच आहे, जर तुम्ही भगवंताच्या सानिध्यात जाल, जर तुम्ही नामस्मरण कराल तरच याच्यातून तुम्ही कराल. आणि म्हणून आपल्याला एक सोपा मंत्र दिला, जय जय राम कृष्ण हरी, नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी. शरीर लघु फार आहार निर्लज्ज आणि पोरेन फार नित्य कटु भाषण करणार चौर्य माया साहस कर्म हो राम. आणि मग अशा प्रकारे सगळे काय करणार, एखाद्या परिवारामध्ये परिस्थिती नाही पण तिथे मुलं अपार होतील, आणि जिथं गाडीवर धन आहे तिथं मुलासाठी लोक काय करतील, बोंब मारतील. अशिवाय रास भरपूर कमवला आहे पण ती तशी खायला कोण नाही. म्हणजे आपण साधी आपण म्हण बोलायचो, सण आहेत पण जात नाही. संकटी सेवक स्वामी ते त्यागिती पिता माता भ्राता सुदृंदां प्रती सुहृदत्व नसे निश्चिती दिन जार होती कलिंत नर. आणि ज्या वेळेला हे सेवक आहेत, जे गुरुजी जे शिष्य आहेत, ते काय करतील की गुरुची गादी मला कधी भेटते, मी कधी नावारूपाला येतय, माझा गुरु कधी जाते आणि मी त्या गादीवर कधी बसतय. पण त्या गुरुनी दिलेली आज्ञा, बाबा रे ही गादी तूच चालव, पण त्याला दुसरं समाजकंटक येतील, नाही याला नको, आपला मोठा. आणि ज्याने कधी हरिपाठाला उभा राहिला नाही, जो कधी कीर्तनाला बसला नाही, अशा माणसाला सुद्धा आम्ही अध्यक्ष करू. लक्षात तुमच्या आला विषय. शूद्र धर्माचरती तपोवेशे पोट भरीती संस्थान करुणी धर्म सांगती नीच करीती ब्राह्मणांशी राम. बघा, म्हणजे शूद्र एकदम खालच्या दर्जाचे जे लोक असतील ते काय करतील, एक धर्म स्थापन करतील, एक मठ तयार करतील, आणि त्या मठावर काय करतील, समाजाच्या काय करतील, आणि संत संघ घेतील. आणि मग तिथं समाज काय केलं, काय तो बाबा सांगतोय, अरे बाबा तुमच्या काळ शेजारी होता, त्याला तुझ्या घरची सगळी परिस्थिती माहिती आहे, तर तुझा तो भविष्य सांगेल नाही. सहज का एखादा भविष्यकाळ येतं, बाय तुझ्या पोटामध्ये लय दया आहे, तू तुझ्या परिवारासाठी भरपूर काय केलंस, पण तुला कोण मानत नाही, तुम्हाला खरं वाटेल ना. मग मला सांगा, मी भविष्यकार झालो का. मग असे हे भविष्यकार येतील आणि तुम्हाला काय करतील, फसवून जातील. आणि हे कलियुगामध्ये होणार आहे असे भगवंत ह्या गरुडाला सांगत आहे. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगोनी बुडविती स्त्रिया भोळे प्राणी माझी शिवाची भक्ती दाखवूनी वर्णाश्रम कुळाचार बुडविती. आणि मग हे काय करतील की आम्ही योगी आहोत, मग आमच्या सेवेला पुरुष नको, आमच्या सेवेला पुरुष नको. अरे पाय दाबाला तुमच्या स्त्रिया, मग तू योगी कसला हो, योगी काय तू भोगी. म्हणजे असं हे कलियुगामध्ये होणार आहे असं भगवंतानी गरुडाला सांगितलं. कलिंत न मिळेल उत्तम वस्त्र विभूषणे नसतील फार विद्याहीन सर्व नर भ्रष्टाचार कुलीन मानिती राम. पूर्वी सोन्याला आपण भरपूर मान देत होतो, आता सोन्याने उच्चांक गाठलाय तो विषय. पण आता मला सांगा, एखाद्या श्रीमंताच्या बाईने जर बेंटॅक्सचा हार जर मोठा घातला तर तिला आपण विचारू शकतो, पण एखाद्या जर गरिबांनी घातला तर सोन्याचा हार 5 तोल्याचा, काही तो बायको कधी केला बेंटॅक्सचा आहे, आणि सहज घातला लागून प्रश्न होतो. म्हणजे कलियुगामध्ये काय होणार आहे की विद्याहीन जो असेल, ज्याला काय बोलता येत नसेल पण त्याचं वाक्चातुर्य जर जास्त असेल तर त्याला समाजामध्ये मान, पण एखादा पंडित जरी असेल तर त्याला लोक समोर घेणार नाही, का तो गरीब आहे ना.
बरोबर आहे की नाही? म्हणजे अशा प्रकारे या कलियुगामध्ये होणार आहे. सहस्रावधी अन्याय करुणी द्रव्याची करीती मेळवणी मग त्यांची लोक म्हणती महागुणी कवडीसाठी मैत्री तोडी ती राम. आणि अशा प्रकारे काय करतील की सहस्र आम्ही काय केली सहस्र नाम यज्ञ आम्ही केलेला आहे. सदर उदार हस्ते तुम्ही आम्हाला देणगी द्या. आता सहस्र नाम यज्ञ होते बोलल्यानंतर मग काय करा आम्ही देणगी देणारच ना. पण अशा देणगी आम्ही मिळून काय करणार आहे हे काय करणार आहेत द्रव्याची काय करतील हे द्रव्याची काय करतील शिदू मेलवणी करतील. आणि मग द्रव्याची मेलवणी केल्यानंतर आणि मग तेच लोक म्हणतील काय मुली आल्या हो त्यांनी सहस्र नाम यज्ञ केला पण त्यांनी देणग्या किती जमवल्या. म्हणजे असे हे कलियुगामध्ये घडणार आहे असं भगवंताने स्वमुखाने गरुडाला सांगितलंय. शेषणोदरंभर पुत्र त्यांची हसती त्यांचे पितरांचा तोची आचार म्हणून पुत्र हंसती पितरान राम. आणि अशा प्रकारे की वडील ब्रह्म याचा वीर्य ब्रह्मदेव म्हणजे वडील वडिलांचं वीर्य आणि माहीचा विटाळ याच्यातून हा आपला पुतळा बांधला. पण तोच त्या वडिलांचा घात करणारा ठरेल असं इथे सांगितलंय की तो ज्या वडिलांना काय करेल त्या वडिलांना तो लाथा मारेल. तो मगाशी बोलून गेलो की काय तुम्ही करून ठेवलं आमच्यासाठी जन्माला घातलं तर काय केलं त्याच्याला मारला असता बरा आला असता. अशी मुलं पुढं कलियुगामध्ये बोल. आणि आता हे घडतंय सत्य परिस्थिती आहे. जन्माचार उदय गुण कलिमाची धनाची प्रमाण धर्म न्याय व्यवस्थे लागून बळाची कारण खगेंद्र राम. आणि हे गरुडा की या कलियुगामध्ये काय होणार आहे की धन पैसा तुझ्याकडे संपत्ती यालाच लोक काय करणार आहेत त्यालाच मानतील त्याला देव मानतील. जो धनिक आहे त्यालाच लोक मानतील. आणि अशा प्रकारे कलियुगामध्ये होणार आहे असं भगवंत बोलत आहे. स्त्री पुरुषांची रक्तार्थ प्रीती सर्व व्यवहार माईक होती सामान्य स्त्री पुरुषी हेतुरती विप्रत्वीन कारण सूत्रची. आणि आपल्याला समाजामध्ये दाखवताना ती स्त्री पुरुष अशी मस्त गोड गोल त्याला तुम्हाला दिसतील पण त्यांच्या मनामध्ये काय राहील नेहमी कपटी म्हणजे मनामध्ये कपट वाचणार राहील. अशा प्रकारे या समाजामध्ये पुढे घडणार आहे. आश्रम चिन्ह मात्र धरिती आचरण स्वल्पही नाचरती चपल वाणी तो पंडित म्हणती निंद्यात्व पावती दरिद्री. बघा मगाशी मी बोलून गेलो की ज्याची फटफट फटफट बोलता येते त्याला आपण काय बोलणार हा पंडित आहे. पण ज्याच्याकडं आधी गोड ज्ञान असेल त्याला कोण मानणार नाही का तो फक्त मोजकाच बोलत असतो. बरोबर की नाही? बघा जो अथांग सागर आहे समुद्र आहे त्याचा कधी आवाज आला तुम्हाला? पण तो एक छोटासा झरा येते झरा तो त्या समुद्रात पडतो तेव्हा त्याचा आवाज किती खलखल खलखल आवाज असतो. बरोबर की नाही? मग मला सांगा अशा प्रकारे या कलियुगामध्ये होणार आहे असं भगवंताने सांगितलंय. दंभ करत्यासी म्हणती साधू स्वीकार मात्र विवाहू स्नाने अधिक विप्रबंधू झाले म्हणती सर्वदा राम. म्हणजे दंभ कर्म करतोय जे वाईट कर्म करतोय त्याला आम्ही काय करणार या कलियुगामध्ये आम्ही साधू म्हणणार. आणि अशा प्रकारे की विप्र ब्राह्मण हे काय करणार म्हणजे आपण त्याला ब्राह्मण म्हणणार पण ते त्यांना त्या ब्राह्मणाची त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं लवलेच नसतं तरी पण तो ब्राह्मण आहे ते त्याला येत नाही पांडित्य येत नाही तरी पण आम्ही त्याला काय करणार ब्राह्मण म्हणणार. का कलियुगामध्ये कसं झालंय की ज्याच्या कपाळाला असे उट्या मोठ्या आहेत त्याला आपण काय करतोय गंध मोठा आहे त्याला आम्ही काय बोलतोय साधू बोलतोय. दुरुस्त होईल तीर्थ बुद्धी केशधारिणी लावण्याची अवधी उदर पूर्णार्थ सर्वांची बुद्धी धैर्य सत्यत्व जाणी जरा. आणि मग इथे तीर्थस्थळ आहेत तिथली सुद्धा अवस्था कशी होईल दयनीय अवस्था होईल. आणि ती अवस्था अशी दयनीय होईल आणि
पोट भरण्यासाठी प्रत्येकाकडे विद्या असेल. जो माणूस जो विद्या जो कमवतोय तो घेतोय तो कशासाठी विद्या आहे की फक्त पोट भरण्या माझा कसा उदर भरल याच्यासाठी तो माणूस फक्त विद्या अर्जन करेल. पण त्या माझ्या विद्येचा समाजाला काय फरक म्हणजे फायदा होईल हा कधी माणूस तो बघणार नाही. अशा प्रकारे कुटुंब पोषकाशी दक्ष म्हणती यशाविषयी धर्म सेविती निर्दय राजे प्रजा लुटिती चोर धर्मे करोनिया होरा. जो कुटुंबाचा परिवाराचा पालन करतोय त्याला आपण काय बोलतोय सांगितलं की दक्ष म्हणजे तो सक्षम आहे. तो सक्षम आहे आणि मग इथे प्रजाचा जो पालन करणारा असेल आणि मग आम्ही काय करणार. आता आजचाच उदाहरण आपण घेऊया. लोकांची अवस्था एवढी दयनावस्था आहे की जर मसद बेडे जर रोडला तुम्ही गेलात तर तुमच्या गाड्या पंक्चर होऊनच येतील. या गोष्टीला आज 20 वर्ष झाली. आज तिथल्या लोकांना पाणी सुद्धा घाण असं पाणी प्यायला लागतोय. 60 टाकीचं पाणी प्यायला लागतोय. आणि आम्ही दरवर्षी येऊन सांगतो आम्ही तुम्हाला उद्या रस्ता देऊ. म्हणजे काय तुम्हाला आश्वासनं देतील कलियुगामध्ये काय करतील पण तुमचा काम कधीच होणार नाही. अशा प्रकारे हे लोक करतील. या ओळीचा अर्थ इथे असा आहे. निर्धना स्त्री विरहित प्राणी होतील अपरिमित वायू उष्ण पर्जन्य शीत निवारण सामर्थ्य यांचे नसे होरा. आणि मग अशा प्रकारे एखादी जिला सहाय्य म्हणजे असहाय्य स्त्री असेल ती या समाजामध्ये काय होणार आहे अशी मोठी धनिक बनणार आहे. का तिला सपोर्ट करणारे लोक भरपूर असतील पण खरोखर ज्याला जेवायला नाही त्याच्या घरात अन्नाचा दाणा नाही त्याला कोण मदत करणार नाही. आणि त्याला काय देतं तो बुडविल. पण एक दिवशी विचार कर ना माझी आई 10,000 तुझ्याकडे कोटी जमवलेस ना त्यातून 1,000 देऊन त्याला बघ तो गरीब खरोखर धंद्याला लागेल बरोबर की नाही. पण असं करणार नाही की त्याला अजून कसा खड्ड्यात घालणार असा समाज पुढे तयार होणार आहे. गरुडा हे भगवंत सांगत आहे. क्षुधा तृषा व्याधी अपार संताप चिंता अहो रात्र यास्तव सर्व 20-30 वर्षे नर वांतल्या फार आयुष्य त्यांचे होरा. मला सांगा शेतावर राबणारा शेतकरी जो वर्ग आहे तो संध्याकाळी येऊन दाराडोर झोपतो. एक साधा उदाहरण सांगतो की घरी येऊन दाराडोर झोपते शांत झोपते पुन्हा सकाळी मला शेतावर जायचं आहे. पण आम्ही एसीच्या गाडीत फिरून आलो आम्हाला गोळी घेऊन झोपावं लागतं बरोबर की नाही. आम्हाला झोपच येत नाही का अरे उद्या त्या कंपनीत हे करायचं आहे उद्या त्या वर्करांना हे करायचं आहे की आम्ही काय केलं व्याप वाढून घेतला कशासाठी धनासाठी. पण तो कष्टाची कामं करतोय त्याला झोप शांत लागली पण हा गाडीत फिरते याला गोळी घेऊन झोपायला लागला. असा कलियुगामध्ये होणार आहे. महाकुंडली गवर्धन विठ्ठल पार्वती पते हर महादेव सीताकांत स्वर्ण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ. श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री धायरेश्वर महाराज की जय. अकादेवी माते की जय. मंगलमूर्ती मोरया सब संतन की जय. तरी श्रोतेजनो आमच्या समोर हा पहिल्यांदाच गरुडपुराण हा ग्रंथ आलाय. काही तोंडातून न पटणारा शब्द आला असेल तो आमच्या वाणीचा दोष असेल. जे तुम्हाला पटलं चांगलं असेल ते भगवंताचं नामस्मरणाचं तुम्ही घ्या आणि इथे आम्ही सेवा पूर्ण करतोय. या ठिकाणी आजच्या निरूपणात जगदीश पाटील दादा आणि जगन्नाथ दादा या ठिकाणी आले आणि गोड अशी सेवा त्यांनी केली त्याबद्दल मी त्यांना या कुटुंबाच्या वतीनं हा धन्यवाद देत आहे. असंच त्यांनी आम्हाला काय करावी वेळोवेळी मदत करावी हीच त्यांच्याकडे मागणी. आता आपले निरूपणकार